किती गर्दी आहे बघा. पोहाड्याची सुरुवात झाली आता. तर गाईज नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सांगतो, मी जेव्हा पाचवीला होतो तेव्हा मी यूट्यूब व्हिडिओ टाकणं सुरू केलेला. तर माझं वेगळं चॅनल होता. या चॅनलला मला 4 वर्ष झालेत. तर मला 1K सबस्क्रायबर करायचे मला 5वी पासून स्वप्न होतं. आता मी आहे 12वीला, म्हणजे 7 वर्ष झाली यूट्यूबमध्ये आहे, पण 1K सबस्क्रायबर नाही झाले अजून. तर ब्लॉगच्या विषयामध्ये आता मी चाललोय मोखाड्याला. मोखाड्यामध्ये बोहाडा होतो, तेव्हा होलीनंतर बोहाडा सुरू होतो. 9 तारखेला मोठा बोहाडा होता. त्याच्या पुढच्या दिवशी देवी निघते. ते आम्हाला बघायला नाही भेटलं, कारण की माझे 12वीचे पेपर चाललेत म्हणून. तर मी तुमचा टाइम वेस्ट नाही करत, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हर्ष वारगडे ब्लॉग आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी खूप वर्षांनी चाललोय मोखाड्याला. मोखाड्याला होलीच्या 10 दिवस एक बोहाडा चालतो. तर आज बोहाडा आहे, मोठावाला आहे. तर आज भरपूर मजा येईल. मी खूप वर्षांनी चाललोय. मी आहे, आनंद दादा आहे, मम्मी आणि प्रशांत आहे. तर आता सध्या रेडी होते. आता वाजले 6 वाजून 5 मिनिटं. आम्हाला 5:30ला जायचं होतं, पण 6 वाजले. काय नाही, ते प्रत्येक फॅमिलीमध्ये हा मॅटर असतो लेट निघण्याचा. तर झोप जा. ही झोपलेली मी उठली. तुला 5ला उठवला मी. झोप जा. तर चला नंतर भेटू आपण. चला रेडी झालो आता. ही आपली कार. कचऱ्याच्या जागी आपण कचरा ठेवू. तिकीट बसू का मी पुढं? हे बघा, आनंद दादानी नवीन पडदे लावलेत. थँक्यू. आपले हनुमानजी. काय या काय आनंद दादा मला बोललेला मी त्याच्या साईडला बोललो का मी आरशूचा नाव टाकलाय, पण मी त्याला सांगतो का तू शोधून झाल्यानंतर मी दाखवेल. शोधून झालं दाखव, म्हणजे मी शोधल ना, मग दाखवण्याची काय गरज आहे? आता गाडी चालवतो स्टॉप झालं. हा चालेल. चला गाईज, आता आपण मस्त हायवेला लागलेलो आहे. तर आजचा प्लॅन आहे का तुम्ही मस्तपैकी? तर आजचा प्लॅन असा आहे की आज मोखाडा आहे भरपूर. मागच्या वर्षी बोहाडा. तर मागच्या वर्षी पण आमचं खूप मन होतं झालं, पण माझ्या एक्झाम्स मुळे जायला नाही भेटला. काहीतरी फॅमिली पण इश्यूज होते. तर आज फायनली आम्ही चाललोय बोहाड्याला, मोखाड्याला. तर प्लॅन आहे, माझे मामा पण राहते तिथे, दाजी मामा. तर आज फॅमिली फ्रेंड आहेत. तर आम्ही तिकडे त्यांच्या घरी जेवायला थांबणार आहेत, आणि त्यांच्याच इथे रस्त्याला लागून मस्त बोहाडा असतो. तर बघू, आता भरपूर वेळ लागेल. 2 तास लागतील ना? 2 तास लागतील आपल्याला पोचायला मोखाड्यालाच. तर बघू हा आपला ब्लॉग कसा जातो. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काहीच मोखाड्याची मजा बघा. मोखाड्याची मजा सॉरी बोहाड्याची. किती गर्दी आहे बघा. तर काय आपल्या मोखाड्यामध्ये आपली एंट्री झाली. आता कुठेतरी गाडी पार्क करायची, जरा चालायला लागेल. दाजी मामाच्या घरी झाला तो बाईक कसा झाला तो. तर आता गाडी आपण पार्क करू आता कुठेतरी. हे बघा पाळणे पण आहेत मस्त बोहाड्याचे. गाडीला जागा. चला गाईज, आता आलोय मस्त इथे, पार्किंग केले गाडी. हे पाळणे बघा त्या साईडला पण आहेत. आता दर्पण दादा घ्यायला येतो. दर्पण दादा म्हणजे दाजी मामाचा मोठा मुलगा, तो घ्यायला येतो. मग त्यांच्या घरी जायचे, जेवायचे. मग नंतर आपण सोंग बघायला जाऊ. पोहाड्याची सुरुवात झाली. आता 9 वाजता सोंगायला होती, तर आता सुरुवात झाली. तर गाईज आता मामाच्या घरी आले आपला दर्पण दादा. अजून आपला दुसरा डॉन कुठे काय माहित काय. आणि मामी ऐकर. हाय अजय ऐकर. असं कर. हाय ब्लॉग बनवायला घेतलाय. तुम्हाला बोललेलो आपला दुसरा डॉन हा बघा, नील ऐकर.
काऊ सारखा दिसतो. काऊ तू ब्लॉग बघशील तर तुला समजेल की तुझ्यासारखाच दिसतो अनिल. तर अनिलनी पाळण्याचे पासेस बुक केलेत, मग आम्हाला फ्री भेटणार आहेत. चला गाईज, आता आम्ही निघालोय सोंग बघायला. मस्त जेवण झालं, आईस्क्रीम खाऊन झाले आहे आमची. आता आम्ही चाललोय मस्त सोंग बघायला. हाय गाईज, आता नीलच्या ओळखीने आम्ही फुकट होडीमध्ये बसायला आलोय. ही त्याची मैत्री आहे करा ना. आता बोलतो ब्लॉग बनव. काय करायचं, वरती जायचं? नाही नको जा बाई, माझ्या मोबाईलची बी फाटले. आता मी बसलो होडीत, जास्त वरती नाही बसलो कारण की होडी मोठी आहे आणि हातात मोबाईल आहे. आधी इथे विषय काय झालेला, आम्ही होडीत बसलो. ती होडी भरपूर मोठी होती बाबा. म्हणजे शहापूरमध्ये आम्ही बसलोय होडीमध्ये, पण ती एवढी मोठी नव्हती, तिथे भरपूर मोठी होती आणि आम्ही तिच्यात मागे बसलेलो. नशीब आम्ही भरपूर मागे ना बसलो. ती अवस्था तुम्ही बघितलीच असेल त्या मुलांची. नंतर आम्ही गेलो सोंग बघायला. आता बोहाड्यामध्ये सोंग 22 निघतात, त्यातले मी फक्त 5-6 बघितले. मला खरं मध्ये ना रावण बघायचा होता, रावणचा सोंग, पण तो पहाटे 4 वाजता निघतो. आम्हाला लवकर निघायचा होता म्हणून मला बघायला नाही भेटला. आता मी कोणते कोणते सोंग बघितलेत ते तुम्ही बघा. चला गाईज, आता आपली जायची वेळ झाली. आता वाजले 2. आता आनंदाच्या जागेसाठी रेडबुल घेतलं, आता निघालोय. मला एकच गोष्टीचं वाईट वाटलं तिकडचा. ते एक बिचारी आजी सोंग बघत होती का, तिची मजा करत होती. मम्मी साईडला उभी होती आणि मम्मीने तिचा हातावर पाय दिला. बाबा तेवढी जोरात ओरडले ना, आणि बिचार हात चोरला. एवढं वाईट वाटलंय ना त्या आजीचा, बिचारीचा काय हाल झाला असेल. तर गाईज
ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा माझ्या इंस्टाग्रामला आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. असेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल फॅमिली फ्रेंडली. भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. अरे सवय झाली ते मिनी ब्लॉग बनवतो ना मी. भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.